एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डिप्रेशनचं प्रमाण आहे आणि फक्त 15%च लोक उपचार घेत आहेत. ही काळाची गरज असणारा विषय आहे आणि त्याच्यावर तितका गांभीर्याने काम करणं गरजेचं आहे. ते इझी नाहीये लोकांसाठी एक्सेप्ट करणं की आपल्या घरातल्या एखाद्या पर्सनला मानसिक आजार झालेला आहे. त्यांना बऱ्यापैकी या गोष्टींबद्दल माहिती आहे, मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया ही कुठेतरी आपल्या जी आरोग्य व्यवस्था आहे आपली बनलेली ती वीक आहे. मी म्हणजे ही गोष्ट मान्य करते. मानसिक आरोग्य यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. 15%च लोक ट्रीटमेंट घेतात आणि 85% अनट्रीटेड राहतात. बऱ्याचदा लोकांना स्वतःला माहिती नसतं की त्यांना डिप्रेशन आहे. 20 पैकी 1 व्यक्ती आत्महत्या करतोय. तर मानसिक आजार ही एवढी गंभीर समस्या असून सुद्धा लोक याकडे दुर्लक्ष का करतात? ही जी आकडेवारी आहे ही नोंद झालेली आहे, फक्त या व्यतिरिक्त आकडेवारी मोठी असू शकते. सायकोलॉजिस्ट कडे जावं की सायकॅट्रिस्ट कडे जावं? तर सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मधला फरकच बऱ्याच लोकांना माहित नाही, तर तो फरक सुद्धा तुम्ही सांगावा. सो ज्यावेळी तुम्हाला मेडिसिन्सची गरज आहे, औषध गोळ्यांची गरज आहे, त्यावेळी तुम्हाला सायकॅट्रिस्ट कडे गेलं पाहिजे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मयुरी पाटील तुमचं काहीतरी वेगळंच्या या नवीन चर्चासत्रामध्ये मनापासून स्वागत करते. काहीतरी वेगळ्याच्या माध्यमामधून आपण अशा विषयांवर बोलणार आहोत जे विषय दुर्लक्षित आहे, ज्या विषयांवर आपण उघड चर्चा करणे टाळतो. तर अशाच विषयांना आपण या काहीतरी वेगळ्याच्या माध्यमामधून वाचा फोडणार आहोत. तर आपण सोशल मीडियावर अनेक रील्स व्हिडिओ बघतो ज्यामध्ये आपण उघडपणे मानसिक आरोग्याबद्दल बोलताना सुद्धा दिसतो. तर आज आपण मानसिक आरोग्यामधलाच एक विषय म्हणजे डिप्रेशन आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे या क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव असलेल्या डॉक्टर पूजा भालेराव. त्यांनी समाज कार्यामध्ये PhD प्राप्त केली व तसंच त्यांचं MPhil इन सायकॅट्रिक सोशल वर्क सुद्धा झालेलं आहे. तर आज आपण डिप्रेशन बद्दल त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत आणि तुमच्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारणार आहे बरं का. तर मॅम, स्वागत आहे तुमचं आजच्या या चर्चासत्रामध्ये. धन्यवाद मयुरी. मी खूप वेळा असं ऐकते, सोशल मीडियावर बघते की सर्रास डिप्रेशन हा शब्द वापरला जातो मूवीज मध्ये, रील्स मध्ये. सोशल मीडियाला तर भडीमार आपल्याला रील्स बघायला मिळतात आणि एखाद्या मित्राला जर का असं काहीतरी उदास किंवा तो थोडा नाराज निराश असेल तर आपण ती रील शेअर करतो, अरे बघ तुला यातलं लक्षण दिसतंय बरं का, म्हणजे तू डिप्रेशन मध्ये असू शकतो. त्या कुठेतरी शब्दाचं गांभीर्य यंगस्टर मध्ये किंवा जे काही एजेड लोक आहेत त्यांच्यामध्ये पण थोडंसं राहिलेलं नाहीये. तर मला हे जाणून घ्यायचं होतं की डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे लक्षणं काय काय असू शकतात? नक्कीच मयुरी, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय की सध्या आपण सर्रास हा शब्द वापरतो की मी डिप्रेस आहे किंवा कुणाला बोलताना की तो व्यक्ती डिप्रेस्ड आहे असा शब्द यूज केला जातो. सो डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. तर सर्रास तुम्ही जे म्हणालात की साधारण नैराश्य जरी आलं तरी त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. तर हे डिफरन्स आधी कळणं महत्वाचं आहे की उदासीनता किंवा नैराश्य म्हणजे काय आणि डिप्रेशन म्हणजे काय. सो जसं ही एक खूप कॉमन इमोशन आहे, आपल्याला उदास वाटणं, त्याचसोबत काही वेळापुरतं काही गोष्टींमुळे उदास वाटणं हे नॉर्मल इमोशन आहे जे प्रत्येकाला कधी ना कधी वाटत असतं. सो आपण याला डिप्रेशन कधी म्हणू शकतो? ज्यावेळी हेच इमोशन कॉन्स्टंट राहते आणि त्या इमोशन्सचा इम्पॅक्ट तुमच्या डेली लाईफवर होतोय. अनकंट्रोलेबल इमोशन्स. येस, त्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर होतोय, त्याचसोबत तुमच्या बिहेवियर वरती होतोय. त्यावेळी आपण त्याला डिप्रेशनकडे ही लक्षणं वळतायत असं म्हणू शकतो. ओके. सो जसं तुम्ही विचारलात की डिप्रेशनची लक्षणं काय, सो डिप्रेशनची लक्षणं बघताना आधी आपण त्याला फिजिकली आणि इमोशनल किंवा बिहेवियर लक्षणं असं बघूया. सो फिजिकल चेंजेस काय होतात डिप्रेशनमध्ये? तो सगळ्यात फर्स्ट जो इम्पॅक्ट होतो तो तुमच्या ॲपेटाईटवर आणि स्लीपवर होतो. ॲपेटाईटवर म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, खूप जास्त भूक लागणं किंवा भूकच न लागणं. ठीक आहे. त्याचसोबत झोप, स्लीप डिस्टर्बन्सेस आहेत, म्हणजे एकतर खूप जास्त प्रमाणात झोप लागते किंवा झोप लागत नाहीये किंवा झोप लागली तरी सतत जाग येणं. त्याचसोबत फिजिकल ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्हाला पूर्वी कराव्याशा वाटत होत्या आता त्या कराव्याशा न वाटणं, खूप जास्त प्रमाणात थकवा येणं, हे तुम्हाला फिजिकल सायन्स डिप्रेशन मध्ये दिसतात. तर यामध्ये जी लक्षणं आहेत त्यामध्ये की तुम्हाला पूर्वी ज्या ऍक्टिव्हिटीज स्वतःहून कराव्याशा वाटतायत आता तिथे तुम्हाला जावंसं नाही वाटतंय किंवा त्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीयेत. होपलेसनेस आहे, हेल्पलेसनेस आहे. तर ज्याच्यामध्ये काय होतं की ही वाक्य तुम्ही ऐकली असाल की माझ्या आयुष्याचं काहीच होऊ शकत नाही किंवा आता मला जगायची इच्छा नाहीये, मला काही रस नाही राहिलेला कोणत्या गोष्टी किंवा माझ्याकडून काही होणार नाही.
मी मेलेलो बरं, बरोबर. असं बोलतात बऱ्याच वेळा डिप्रेशन मध्ये असताना. बरोबर. तर अशा सगळ्या फिलिंग्स आपल्याला इमोशनली येत असतात. ठीक आहे. की त्याच्यासोबत लो सेल्फ इस्टीम, म्हणजे की माझा काहीच अर्थ नाहीये अर्थ नाही. किंवा माझ्याने काहीच होऊ शकत नाही, ही सगळी जी लक्षणं आहेत ती आपण बिहेवियरल किंवा इमोशनल डिस्टर्बन्सेस मध्ये बघू शकतो. सो आपल्याला डिप्रेशन आहे हे ओळखताना ही लक्षणं जर तुम्हाला कॉन्स्टंट 2 वीक्स किंवा मोर दॅन 2 वीक्स राहतात, सो जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळी कुठेतरी ही डिप्रेशनची लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. अगदीच तुम्ही अगदी छान पद्धतीनं आणि सोप्या भाषेमध्ये डिप्रेशन म्हणजे काय हे मांडलंय. पण मला आता हे विचारायचं होतं, जसं की आपण म्हणतोय की डिप्रेशन हा एक आजार आहे, तर आजाराचं निदान तर होतच असतं, तर डिप्रेशनला आपण कसं डायग्नोज करू शकतो? हे फार महत्वाचं आहे. डिप्रेशनला कसं डायग्नोज केलं जाऊ शकतं. सध्या मला हे सांगावंसं वाटतं, म्हणजे माझ्या अनुभवामधून बऱ्याचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की मॅम मी गुगल केलं किंवा मी चॅट वरती गुगलचा तर आता सर्रास वापर करतात की मला जर थोडासा चक्कर जरी आली तरी मी लगेच गुगल करते, की गुगल आपल्याला कुठच्या कुठं नेऊन सोडतो. बघा, म्हणजे जसं सोशल मीडियाचे फायदे आहेत तसेच खूप तोटे पण आहेत. तर त्याच्या मानसिक आजारामध्ये ही खूप जास्त तोटे लक्षात येतात. जसं मी सांगितलं की बऱ्याचदा पेशंट येतो त्यावेळी तो हे सांगत येतो, स्वतः हे सांगतो की मॅम मला डिप्रेशन आहे आणि मला ह्याच्यावरती ट्रीटमेंट हवी आहे. तर जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारतो की तुम्हाला डिप्रेशन आहे तुम्हाला कसं कळालं, त्यांचं उत्तर असतं की गुगल केलं. ठीक आहे. सो मला हे सांगावंसं वाटतं की गुगल किंवा कुठलेही सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा तुम्ही जसं म्हणालात की रील आपण एखाद्याला फॉरवर्ड करतो आणि त्याला सांगतो की ही लक्षणं आहेत तर तुला डिप्रेशन आहे, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. असं डिप्रेशनला डायग्नोज केलं जाऊ शकत नाही. आता डिप्रेशन डायग्नोज करण्यासाठी म्हणजे क्लिनिकल टर्म्स मध्ये ह्याला आम्ही डिप्रेशन असं डायग्नोज नाही करत, त्याच्यासाठी आम्ही त्याला क्लिनिकल डिप्रेशन और मेजर डिप्रेशन, ठीक आहे, पर्सिस्टंट डिप्रेशन अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. सो डिप्रेशन डायग्नोज करताना जी लक्षणं मी तुम्हाला सांगितली म्हणजे फिजिकल आणि इमोशनल जे चेंजेस होतात आपल्यामध्ये, ती लक्षणं जर कॉन्स्टंट मोर दॅन 2 वीक्स तुमच्यामध्ये प्रेझेंट आहेत तर तेव्हा आपण त्याला डिप्रेशन असं डायग्नोज करू शकतो. सो डिप्रेशन मध्ये सुद्धा बरेचसे फॅक्टर्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. जे मी सांगितले अगदी ती सगळीच लक्षणं असतील असं नाहीये, किंवा या व्यतिरिक्तही काही लक्षणं त्याच्यामध्ये असू शकतात. तर त्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टशी भेटणं ठीक आहे गरजेचं आहे, त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे. आणि डिप्रेशन डायग्नोज करणं हे सेल्फ डायग्नोसिस नसावं, हे एक्सपर्टच्या सजेशनने ते डायग्नोज केलं गेलं असावं. जसं तुम्ही म्हटलं की एक्सपर्ट आपल्याला लागतो डायग्नोसिस करायला, तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न असतो की सायकोलॉजिस्ट कडे जावं की सायकेट्रिस्ट कडे जावं. तर सायकोलॉजिस्ट आणि सायकेट्रिस्ट मधला फरकच बऱ्याच लोकांना माहित नाही, तर तो फरक सुद्धा तुम्ही सांगावा की कोणत्या वेळेस आपण सायकोलॉजिस्ट कडे जाऊ शकतो आणि कोणत्या वेळेस आपण सायकेट्रिस्ट कडे जाऊ शकतो. महत्वाचा प्रश्न आहे कारण याच्याबद्दल फार कन्फ्युजन आहे. सो मी अगदी थोडक्यात सांगते की सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर किंवा काउन्सिलर यांच्यामध्ये काय फरक आहे. सो ज्यावेळी तुम्हाला मेडिसिन्सची गरज आहे, औषध गोळ्यांची गरज आहे, त्यावेळी तुम्हाला सायकॅट्रिस्ट कडे गेलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा पॅथॉलॉजिकल जे सायन्स सिम्पटम्स आहेत तेव्हा आपल्याला मेडिसिन्सची गरज लागते, त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांशी भेटणं गरजेचं आहे. आणि सायकोलॉजिस्ट फॉर युअर थेरपी है ना, ज्यावेळी तुम्हाला थेरपीची गरज आहे तेव्हा तुम्ही सायकोलॉजिस्टला भेटू शकता. ऍज वेल एज सायकॅट्रिक सोशल वर्कर सुद्धा तुम्हाला थेरपीज देऊ शकतात. ठीक आहे. त्याचसोबत काउन्सिलर्स, बेसिक जी काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलर्स कडनं केली जाते. सो तुमच्या प्रश्नावरती आपण परत येऊया की ज्यावेळी डिप्रेशन आहे तर त्यावेळी अगदी कोणाकडे जायला हवं. सो याच्या जे काही तुम्हाला मानसिक आजार आहेत ठीक आहे, तर त्या सगळ्या आजारांमध्ये तुम्हाला सायकॅट्रिस्टशी भेटणं गरजेचं असतं. तर जर तुम्हाला थेरपीची गरज आहे तर मग ते तुम्हाला रेफर करतात. ओके. पण ही जी ट्रीटमेंट आहे तर ही सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर, मला तरी असं वाटतं की या तिघांच्या जोडीनंच आपण या सगळ्या मानसिक आजारावर मात करू शकतो. नक्कीच. तर हे तर झालं की आपण कोणाकडे जावं, कोणाकडे नाही जावं. पण मला हे पण विचारायचं होतं की नेमकं यावर ट्रीटमेंट काय अवेलेबल आहेत. सो ट्रीटमेंट ऑप्शन जसं मी सांगितलं की पॅथॉलॉजिकल जर काही सायन्स अँड सिम्पटम्स आहेत तर त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे औषध गोळ्या, जी फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे ती गरजेची आहे. औषध गोळ्यांव्यतिरिक्त
सायकोथेरपीज, थेरपीज किंवा काउन्सिलिंग ह्या सुद्धा फॅसिलिटीज आता अवेलेबल आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या थेरपीज आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्याची की तुम्हाला हेल्प होऊ शकते. ओके. त्यासोबत अगदी महत्वाचं आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा लाईफस्टाईल चेंजेस. तर ते सुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात डिप्रेशनच्या ट्रीटमेंटसाठी. आणि बेसिक थिंग्स जे की आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असला पाहिजे, आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्याचसोबत योगा, मेडिटेशन, एक्सरसाइजेस, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की डिप्रेशनला ट्रीट करू शकतात. आणि बऱ्याच वेळा मी असं ऐकलेलं आहे किंवा लोकांचा समज किंवा गैरसमज आपण त्याला म्हणू शकतो की अँटी डिप्रेसंट घेतलं किंवा आम्हाला अँटी डिप्रेसंट प्रिस्क्राईब केलेले आहेत सायकॅट्रिस्टने, तर ते घेऊन आमचं पेशंट झोपलेलाच असतो किंवा नाही का, असं बऱ्याच लोकांकडून येतं. तर त्यावर तुमचं काय मत आहे? सो बघा, मानसिक आजाराला घेऊन ज्या पद्धतीचा स्टिग्मा आहे त्यापेक्षा मोठा स्टिग्मा मानसिक आजारासाठी ज्या मेडिसिन्स घेतल्या जातात त्याच्याबद्दल आहे. अगदी. तर बऱ्याचदा असे अनुभव आले आहेत की पेशंट कुठेतरी तयार असतो मेडिसिन्स घ्यायला, पण घरचे त्याला विरोध करत असतात की मानसिक आजाराच्या गोळ्या नाही घेतल्या पाहिजे किंवा त्याचं व्यसन लागतं किंवा त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. तर यासाठी मला एक उदाहरण हे द्यावंसं वाटतं की ज्यावेळी आपल्याला डायबिटीज डायग्नोस होतोय किंवा आपल्याला ब्लड प्रेशर, बीपी डायग्नोस होतोय, सो त्यावेळी आपण हे खूप इझिली मान्य करतो की मला डायबिटीज आहे आणि आपण लाईफ लॉंग इन्सुलिन घेतोय किंवा मेडिसिन्स घेतोय. कारण मे बी ते जे आपण डायबिटीज, हार्ट अटॅक किंवा वेगवेगळे जे आजार म्हणतो, तर याचं कुठेतरी समाजामध्ये असं गांभीर्य तयार केलं गेलेलं आहे. तसं त्या मानसिक आजारांबद्दल तसं गांभीर्य लोकांमध्ये वाटतच नाही. त्यामुळे कुठेतरी नाही पण टॅबलेट घेतल्या, तू फिरून ये, तुला बरं वाटेल, असं बरेच वेळा कमेंट्स असतात. पण खरंच त्याला ट्रीटमेंटची किंवा मेडिसिनची आवश्यकता असते मानसिक आजारांना, हे कुठेतरी लोकांना समजतच नाही. बरोबर. तर हा मुद्दा खूप समजून घेणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की डायबिटीज आहे तर त्यावेळी आपण इन्सुलिन घेतोय किंवा डायबिटीजसाठी मेडिसिन्स घेतोय, ठीक आहे. तर किंवा बीपी आहे तर आपण बीपीची गोळी घेतोय. तर ते हे फॅक्टर्स आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात कारण आपल्याला आपल्या बॉडीसाठी ते नीडेड आहेत आणि आपण ते सहज मान्यही करतो. पण मानसिक आजाराबद्दल आपण ते मान्य करत नाही. जसं ह्या ज्या इलनेसेस आहेत तर तुम्ही सांगितलं की अशा कुठल्याही पद्धती वापरून ते ठीक होऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये मला सायंटिफिकली हे सांगावं लागतं. आपण एका एक्झाम्पलनी बघूया. जसं आपल्या बॉडीमध्ये काही केमिकल्स आहेत, तर ते केमिकल्स जेव्हा इम्बॅलन्स होत आहेत किंवा कमी किंवा जास्त होत आहेत किंवा ते शरीरात बनतच नाहीत, तर त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन D3 कमी आहे, तर सो सप्लिमेंट म्हणून आपण ते घेतोच. त्याच पद्धतीने डिप्रेशनमध्ये तुमच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होत आहेत, तुमच्या ब्रेनमध्ये काही चेंजेस होत आहेत, सो त्याला रेग्युलेट करण्यासाठी तुम्हाला मेडिसिन्सची आवश्यकता असते आणि ते घेणं गरजेचं आहे. जेव्हा असं होत नाही, आपण त्या मेडिसिन्स घेत नाही, तर त्याचे अजून जास्त वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात. तर ज्या ह्या औषधांबद्दलचा जो स्टिग्मा आहे किंवा औषधं न घेणं किंवा औषधांची टाळाटाळ करणं किंवा याचं व्यसन लागणं, मी म्हणेल की ह्या गैरसमजुती आहेत मानसिक आरोग्याबद्दल. यालाही तसंच बघितलं पाहिजे जसं आपण शारीरिक आजारांना बघतो आणि शारीरिक आजारांच्या दुखण्यासाठी आपण जसं लाईफ लॉंग मेडिसिन्स घेतो, सो आपली ही पण तयारी नसते की मेंटल इलनेसेस साठीचे जे मेडिसिन्स आहेत त्या 1 month 2 month म्हणजे सतत ही जी प्रश्न येतात की हे किती दिवस चालेल, का आयुष्यभर चालेल, कधीपर्यंत घ्यावी लागेल, तर या गोष्टींकडे असं न बघता ते आपल्या हेल्पसाठी आहेत, आपल्याला ट्रीट करण्यासाठी आहेत असं बघून ते मेडिसिन्स घ्याव्या. ऍज पर स्टॅटिस्टिक 20 पैकी 1 व्यक्ती आत्महत्या करतोय. तर मानसिक आजार ही एवढी गंभीर समस्या असून सुद्धा लोक याकडे दुर्लक्ष का करतात? तर डिप्रेशनवरचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर युट्यूब चॅनलची लिंक मी इंस्टाग्रामच्या बायोमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनामध्ये कोणता विषय असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट व्यक्तीसोबत चर्चा करून तुमच्या मनातले प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.